तेही योग्यच आहे, कारण असंघटित असतो शेतकरी, त्याच्यासाठी कुणीतरी लढलं पाहिजे, हेही मला मान्य आहे. त्याच्यानंतर ह्या सर्वांच्या दृष्टिकोनातून कर्नाटकामध्ये झालेला विषय, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये झालेला विषय, यानुसार सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण विचार करूनच पुढे पाऊल टाकलं पाहिजे. म्हणून यावेळेला आम्ही साधारण 3,000पर्यंत दर द्यायचा असा एक आमच्या डोक्यामध्ये विषय होता. तो आम्ही टप्प्याटप्प्याने देणार होतो, परंतु सर्वांचा विश्वास संपादन करण्यासाठी म्हणून आता तुमच्या सगळ्यांचा इच्छेचा मान आणि तुमच्या विचारांचा मान ठेवण्यासाठी म्हणून आम्ही 3,000प्रमाणे पहिली उचल देतोय. तर असाच विश्वास ठेवा आणि त्या दृष्टिकोनातून तुम्ही वजन सुद्धा चोख देतोय. चोख वजन दिल्यामुळे शेतकऱ्यांना किती फायदा होतोय, वाहन मालकांना किती फायदा होतोय, ह्याचंही गणित तुमच्या सर्वांच्या डोक्यात आहे. ते ठेवा आणि त्या पद्धतीने सहकार्याची भूमिका ठेवा. मी परत एकदा सर्वांना नम्रपणाने सांगते की ऊस कारखानदार